सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर कसे तुम्ही सगळे आहे की तुम्ही मजेत असाल. सो तुम्हाला सर्वांना माहिती मी डेली ब्लॉगिंग चालू केली होती. तर जवळजवळ मी 1 जानेवारीपासून सुरुवात केली होती. तर 2 महिने आय थिंक मी टाकलं डेली ब्लॉगिंग. पण मग मध्ये काय झालं ना, थोडंसं म्हणजे ब्रेक लागून गेला नाही का ब्लॉगिंगला. त्याचं कारण म्हणजे असं की कधी कधी ना असं म्हणजे मूड होत नव्हता ब्लॉग बनवायला. पण मग तरीसुद्धा मी ट्राय करत होतो ब्लॉग टाकायचं. मग 2 एक ब्लॉग टाकायचं. त्यानंतर तरीसुद्धा खूप असं फील होत होतं की यार ब्लॉग टाकावं म्हणे, किंवा असे इंटरेस्टिंग कंटेंट असं सुचत नव्हतं. विचारायचं की यार ब्लॉग टाकू का नको, टाकू का नको, असं मग मध्ये मध्ये बोलणं काही कारणामुळं वगैरे ते होत नव्हतं. मग असंच 2 महिने तर गेले. पण त्यानंतर मी काय टाकलं, आता जवळजवळ मला 1 महिना झाला मी ब्लॉग टाकलेच नाही. एखादा अर्धा टाकला असेल तर लास्ट काही दिवसांमध्ये. पण तेवढ्या ह्याच्यात असं डेलीच काही झालं नाही माझ्याकडनं. तर त्याच्यामुळं मग मी विचार केला थोडेच थांबून घेऊ. मग आणि खरं रिझन सांगायचं म्हणलं ना, तर खरंच की खूप डिमोटिवेट पण झालो होतो मी, की यार व्ह्यूज तर काहीच येत नाही आहे. तरीसुद्धा ब्लॉग टाकतो पण मग काही होतं की नाही, काही व्ह्यूज खूप कमी येत होते. त्याच्यामुळं मला असं स्वतःला वाटत होतं काहीतरी कमी राहिलं वाटतं आपल्यामध्ये. म्हणून मग मी ते विचारामुळे आहे ना, मला ते ब्लॉग बनायचं सुचलंच नाही आणि सगळं मूड निघून गेला वगैरे नाही का. त्याच्यामुळं मग हे ब्लॉग बंद होते. पण काहीच तुम्हाला सांगतो, जेव्हा मी आत्ता काल परवाच्या दिवशी ना, स्वतःचे जे जुने ब्लॉग आहेत ते बघत होते नाही का. ते जेव्हा बघितले ना, मला खूप असं मस्त वाटलं नाही का, का बरं काय माहिती. खूप असं भारी वाटलं यार, काय काहीतरी नाही का केलं पाहिजे आपण खरंच. जेव्हा असं जी स्वतःची व्हिडिओ बघितली, कशी व्हिडिओ काढतोय, कसं बोलतोय, कसं नाही का आजूबाजूचं जे आपलं रेग्युलर रुटीन जो चालू आहे दाखवतोय, तेव्हा ते पण खूप मस्त वाटलं नाही का. तर त्याच्यामुळे मग परत मी विचार केला की यार जे असू दे ते असं कंटेंट मिळू नाही तर नाही मिळू, जे काय आपल्या लाईफमधलं रेग्युलर छोटी मोठी गोष्ट असो, काय सांगायचं असो एखाद्या वेळेस नाही का, की बोलणं असो काही, ते सगळं सांगायचं पण व्हिडिओ अपलोड करायचीच नाही का असं. तर मग आता मी ठरवलंय की यावेळेस नाही, आता काही ब्रेक घ्यायचा नाही होईल. जसं म्हणलं एक वेळेस ना, ती आपण कन्सिस्टन्सी ठेवणार आहे ना, ती एक वेळेस पुढे मागं होऊ शकते. म्हणजे समजा आज ब्लॉग 2 दिवस ब्लॉग टाकले रेग्युलर, ते तिसऱ्या दिवशी येणार नाही वगैरे ते होईल. पण जे कंटिन्यू जे राहणार आहे ना, ते मी बंद नाही होऊन देणार. म्हणजे व्हिडिओ अपलोड करतच राहणार आहे. तर फक्त आता त्याला चांगला सपोर्ट मिळाला पाहिजे. आता मी बघितलं भरपूर जणांची सुरुवातीला सर्वच जणांचा प्रॉब्लेम येतो, म्हणजे कमी व्ह्यूज येणं किंवा याच्यातून तर सर्वांना जाणंच आहे. तर ते मला थोडंसाठी म्हणजे मला पहिले माहीत होतं, पण मला ते का बरं डोक्याला हिट नाही झालं काय माहिती. खूप असं वेगळं वाटलं यार, खरंच खूपच व्ह्यूज कमी येत आहे नाही का त्या मानाने. सबस्क्रायबर आता आपल्या जवळ आहे, म्हणजे 180च्या वर आहे. पण तरीसुद्धा व्ह्यूज म्हणजे खूप कमी याच्यात येत होते नाही का त्याच्यामुळं. पण मग आता विचार केला, जाऊ दे, जे असो ते डेली व्हिडिओ अपलोड करत राहायचं. कारण भरपूर जण असे होते जे ज्यांना सुरुवातीला खूप कमी व्ह्यूज होते ते, पण तरीसुद्धा त्यांनी सोडलं नाही आणि आज ते खूप सक्सेसफुल देखील आहे नाही का. त्याच्यामुळं त्याच विचाराने मी ठरवलं की मग आता आपण पण डेली ब्लॉगिंग जरी नाही झाले पण मग व्हिडिओ अपलोड नक्की म्हणजे करायचं, म्हणजे करायचंच 100%. सो यासाठी या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं मला की का मी बंद केलं होतं नाही का, काय रिझन होतं माझं नक्की. त्याच्यामुळं सो मग चला आता काही भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आपली 2-3 दिवसांनी कंटिन्यू म्हणजे ब्लॉग टाकायला सुरुवात करून टाकेल मी. सो आत्तासाठी बाय बाय आणि चांगला सपोर्ट असू द्या. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो बाय बाय गाईज.